डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे, कारण आजही आनाजी पंथ वळचणीला बसलेले दिसत आहेत. म्हणून मित्रांनो, सावध राहा. अकलीची तारी तोडणारा भाजपचा खासदार म्हणतो नरेंद्र मोदी हे पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्जन्म घेतला आणि तो या नरेंद्र मोदी यांच्या रूपात. मित्र हो, नमस्कार, जय शिवराय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी परमेश्वराचा अवतार म्हटलं. तशा अवतारातील त्यांचे काही फोटो तयार करून सोशल मीडियावर देखील व्हायरल केले, पसरवले. अहो, शिवछत्रपतींचा जिरेटोप सुद्धा या आंधळ्या लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या मस्तकावर ठेवला. अहो, यांची अक्कल कुठं गहाण ठेवली? कुठं शिवाजी महाराज, कुठं हे नरेंद्र मोदी? म्हणजे महाराजांचा जिरेटोप म्हणजे यांना वाटलं तरी काय हो, हे सगळं काही जाणीवपूर्वक केलं जातं. लोकांना प्रत्येक गोष्ट कळते. अहो बघा, कुणी छाटछूट पुढाऱ्यानं, गल्लीतल्या एखाद्या भुरट्या कार्यकर्त्यानं असे बिनकामाचे रिकामटेकडे उद्योग केले तरी त्याकडे कदाचित दुर्लक्ष करता येऊ शकतं. खरं तर दुर्लक्ष करण्याचं काही कारणही नाही, कारण अशा आंधळ्या झालेल्या भक्तावर लोक फिदी हसत असतात. सोशल मीडियावर तर बघा प्रचंड टिंगल होते या अशा सगळ्या अंध मंडळींची. बघा, कोणाची आपल्या नेत्यावर श्रद्धा असावी की नसावी, असली तर ती किती असावी, हा ज्याचा त्याचा विषय आहे. कुणी कुठल्या व्यक्तीवर, आपल्या नेत्यावर किती प्रेम करावं, हा सुद्धा ज्याचा त्याचा विषय आहे. आता हे प्रेम नक्की कशासाठी असतं याच्या खोलात जायची आपल्याला काही आवश्यकता नाही, कारण हे सगळ्यालाच सगळं कळत असतं. वरिष्ठांचे जोडे म्हणजे चक्क पायतान चपला उचलण्यापर्यंत काही नेत्यांची मदत गेलेली आहे, ते आपण पाहिलेलं आहे. लोक त्याला लाचारी म्हणाले, चमचेगिरी म्हणाले, लोचटगिरी म्हणाले. कोणाला कोणाची पायतानं उचलायची असतील आणि कोणाला ती पायतानं घेऊन डोक्यावर घेऊन नाचायचं असलं तर आपण कशासाठी अडवायचं हो? अहो बघा, आपणच पवित्र मत देऊन निवडून दिलेले हे आमदार खासदार यातील काही जण फक्त अकलेची तारे तोडण्यासाठी, चमचेगिरी करण्यासाठी जन्माला आलेले आहेत की काय, असा प्रश्न पडतो. चीड येते, किळस येते, संताप येतो. अहो, हे सगळे तर आपलेच लोकप्रतिनिधी ना. बघा, तुम्ही चमचेगिरी करावं तर ती किती करावी हो? अहो, शिवछत्रपतींच्या पायतानाची सुद्धा कोणाची योग्यता नाही, लायकी नाही. इथं शिवछत्रपतींच्या पेक्षा मोठा या राजकारणात अजून तरी कोणी जन्माला आलेला नाही. तो एक अकलेची तारी तोडणारा भाजपचा खासदार म्हणतो नरेंद्र मोदी हे पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुनर्जन्म घेतला आणि तो या नरेंद्र मोदी यांच्या रूपात. हे अकलेचे तारे कुठे बाहेर रस्त्यावर कुठे तोडलेले नाही, तर थेट आपल्या संसदेमध्ये सगळी ही मुक्ताफळं. अहो, काहीतरी लाज असावी की नाही हो? लोकप्रतिनिधी म्हणून घेतात आणि हे उद्योग. अहो, हे बघा, तुम्ही तुमच्या फायद्यासाठी चमचेगिरी करा, लोचटगिरी करा, काय वाटेल ते करायचं ते करा, पण त्यासाठी थेट छत्रपती शिवरायांची तुलना तुम्ही नरेंद्र मोदी यांच्याशी करता. अहो, कुठं आपले छत्रपती शिवराय आणि कुठं हे नरेंद्र मोदी? मोदी असतील मोठे त्यांच्या जागेवर, पण महाराजांशी तुलना कशी होऊ शकते हो? छत्रपती शिवरायांचे नाव घेतल्याशिवाय राजकारण होत नाही, कुठल्याच पक्षाचं राजकारण होत नाही, कुठल्या नेत्याचंही होत नाही. आणि हे राजकारण करता करता तुम्ही आपल्या नेत्यांना थेट शिवाजी महाराज बनवू लागले आहेत. लाज वाटायला पाहिजे, लाज. आधी शिवराय आणि नरेंद्र मोदी यांच्यातील साम्यस्थान शोधण्याचा एकदा प्रयत्न झाला होता. अहो, आता तर काय, नरेंद्र मोदी हे पूर्वजन्मीचे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणे. ते ओडिशातील बारगडचे भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित, अहो, त्यांनी बजेटच्या सत्रामध्ये वादग्रस्त विधानानं आपल्या अकलीचे तारे तोडले. अगदी भर दिवसा छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध जोडण्यासाठी त्यांनी हे नसलेल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत. नसलेल्या अकलेचे. अहो, गेल्या जन्मात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवाजी महाराज असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संसदेमध्ये बोलताना त्यांनी हा
सगळा प्रकार केला, मर्यादा सोडल्या. अहो हे करताना त्यांनी कोणी एका बाबाचा देखील उल्लेख केलेला आहे, त्याचा हवाला देत याची जीभ सैल सुटली. विरोधकांनी शिवप्रेमींनी याची जीभ हासडली. पण चमचेगिरीसाठी सुद्धा शिवरायांचा आधार घेतला जातो, याचा काहीच लाज या मंडळींना वाटत नाही का हो? आश्चर्य आहे, धक्कादायक आहे आणि संतापजनक देखील आहे. जीभ हसडायला हवी, थोबाड फोडायला हवं असं बेताल बोलणाऱ्यांचं. अहो हा शिवछत्रपतींचा अवमान नव्हे का? तोही आपल्या संसदेमध्ये. या माथेफिरू वक्तव्यासाठी नरेंद्र मोदी यांनीच माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेलीच आहे. शिवरायांचा वारंवार अपमान करणाऱ्या भाजपचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजप शिवद्रोही आहे. शिवरायांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी त्वरित देशाची माफी मागावी आणि या खासदाराला निलंबित करावं अशी मागणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी तर केलेलीच आहे. आता बघा, कोणी माफी मागणार नाही, कोणी कोणाचा राजीनामा घेणार नाही, कोणी कोणाला निलंबित करणार नाही. अहो पण हे थांबणार तरी कधी? शिवछत्रपतींच्या हिंदुस्थानामध्ये वारंवार छत्रपतींचा हा असा अवमान आता बघा जाणीवपूर्वक केला जातो आहे की काय, याचं उत्तर शोधण्याची खरी आजची गरज आहे. कारण अलीकडं छत्रपतींच्या विरोधात सगळं बरंच काही असं घडू लागलेलं आहे. डोळे उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे. कारण आजही आनाजी पंथ वळचणीला बसलेले दिसत आहेत. म्हणून मित्रांनो, सावध राहा. छत्रपती शिवाजी महाराज यांनी नरेंद्र मोदी यांच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे, या नालायकी वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हो, जरूर सांगा, जरूर व्यक्त व्हा. तुमच्या मनातल्या भावना त्या तिखट असल्या तरी तुम्ही जरूर व्यक्त व्हा. यापुढं कोणाचीही अशी हिंमत होता कामा नये, एवढ्या तिखट प्रतिक्रिया तुमच्या समोर आल्या पाहिजेत. मित्रांनो, जरूर व्यक्त व्हा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. जय शिवराय.